या पत्रकार परिषदेला माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष सोमनाथ पाटील, राष्ट्रवादीचे नेते हर्षल भाऊ पाटील, तालुका अध्यक्ष पाटील साहेब, विनोद नेरकर, आबा महाजन, शहराध्यक्ष निलेश पाटील, माझे सर्व सहकारी. मी पत्रकार परिषदेला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो की आपण 2 दिवसानंतर लागली ज्या ठिकाणी आलात, म्हणजे तुम्हाला त्रास देण्याचा विषय झालेला आहे. मी अनिल वाघ मुळात म्हणजे मी नेता नाही. मी कधी कोणाला सांगितले नाही की मी नेता आहे बा, परंतु तुम्ही ज्यास नेता उल्लेख करतात काहींना खालून जावं लागतो. असो, तो आपला विषय नाहीये. मित्रांनो, खरी म्हणजे आता कुठली निवडणूक नाही. विधानसभा संपली, नगरपालिका संपली, भविष्यात निवडणुका कधी होतील माहित नाहीये. हा विषय 29 तारखेचा आहे, ज्या दिवशी नरसापूर प्रकरणामध्ये एका बालिकेवरती बलात्कार होतो आणि त्या आरोपीला 59 दिवसामध्ये शिक्षा होते. ज्यावेळेस मी एंजिओग्राफी करण्यासाठी त्यावेळेस जळगावला ऍडमिट होतो, त्यावेळेस मी ती बातमी बघितली आणि साहजिक असं वाटलं की एका प्रकरणामध्ये एका आरोपीला 60 दिवसात शिक्षा होते आणि आपल्या वडगाव तालुक्यामध्ये जे प्रकरण 3 वर्षापूर्वी झालं 2023 मध्ये, आजही त्या आरोपीला शिक्षा होत नाही. मग ज्यावेळेस आपण असा विचार करतो की घटना दोघही सारख्या आहे, त्याही ठिकाणी बालिकेवर अत्याचार झाला, तिची हत्या झाली, याही ठिकाणी तोच प्रकार आहे. त्याही ठिकाणी तिच्याही अश्रू राहते, याही ठिकाणी तिच्याही अश्रू राहते, परंतु एका वेळेला लवकर न्याय मिळाला आणि एका वेळेला न्याय मिळालेला नाहीये. मग असा विचार होतो की मग आपण कुठं कमी कुठं पडतोय. मग ज्यावेळेस असा विचार केला गेला, मग साहजिक असं वाटलं की ज्यावेळेस हा सर्व प्रकार घडला त्यावेळेस आम्ही सर्व जबाबदारी या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय आमदार किशोरप्पा पाटीलांना दिली. मग ज्यावेळेस ही सर्व जबाबदारी तुम्ही घेतली आणि ज्यावेळेस या निकाल लागण्यासाठी उशीर होतो, मग या प्रकरणामध्ये आम्ही तुम्हाला जाब विचारायचे नाही का? आणि जर आम्ही तुम्हाला जाब विचारत असू मग तुम्हाला इथे मिरच्या झोपण्याचं कारण काय? ज्यावेळेस आम्ही प्रश्न विचारला की तुम्ही त्या बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी कमी पडले, तुम्ही साहजिक आम्हाला उत्तर दिली पाहिजे होती की ठीक आहे ना, आम्ही राजकारण करतोय ना. आज विधानसभेमध्ये तुमचं अधिवेशन सुरू आहे, तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला पाहिजे होता ना. हा संदर्भ दिला पाहिजे होता की बुवा या प्रकरणामध्ये पीडितेला 60 दिवसामध्ये न्याय मिळतो, आमच्याकडे नाही मिळत आहे. तुम्ही ते उत्तर न देता, तुम्ही ती काळजी न करता तुम्ही आमच्यावर आरोप करत सुटले, तुम्ही पत्रकार परिषदा घेत सुटले. अरे सत्तेमध्ये आम्ही बी तुमच्या बरोबर, पण आज या ठिकाणी स्थानिक आमदार म्हणून ही नैतिक जबाबदारी तुमची आहे. म्हणून मी त्याही दिवशी म्हटलं होतं आणि आजही अतिशय जबाबदारीने म्हणतो की या प्रकरणामध्ये या मतदारसंघाच्या आमदारांनी राजकारण केलं. याच्यापुढे तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. गोंडगाव जे चिमुकली प्रकरण आहे हे तर सध्या न्यायप्रविष्ट आहे, त्यात स्थानिक आमदार डोळाडोळ करू शकता का? यावर आपणही म्हटलं होतं की शिवसेनेकडनं सांगण्यात आलं की यावर भाजपा राजकारण करत आहे, असं त्यांनी आपल्याला आरोप केला. यावर आपण काय सांगा? आता ही घटना आहे 2023 ची, म्हणजे तो अतिशय दुर्दैवी काळ आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी या भडगाव तालुक्याच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये चीड निर्माण झाली. भडगाव तालुकाच नाही, पूर्ण जिल्ह्यामध्ये या संदर्भामध्ये चीड निर्माण झाली. प्रत्येकाने प्रत्येकाचे राजकीय जोडे बाजूला ठेवून त्या मुलीला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले. मग त्याच्यामध्ये भाजपा असेल, सेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, आरपीआय असेल, एकमेव संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, पत्रकार मंडळी असतील, व्यापारी असतील, सर्व पंचक्रोशीत पक्ष, त्यावेळेस मी मनसेचा जिल्हा अध्यक्ष होतो, मनसे असेल. अरे इतकंच नाही, आमच्या माता भगिनी काही संबंध नसताना त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून बाहेर पडल्या, विद्यार्थ्यांनी बाहेर पडल्या. कोणासमोर राजकीय अजेंडा होता का? समोर डोळ्यासमोर फक्त एकच प्रत्येकाचा विषय होता की या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला शासन झालं पाहिजे. खरंय खोटं आहे? अशी परिस्थिती असताना
हजारो लोक जमलेली होती. हजारो लोकांसमोर मुख्यमंत्र्याला फोन आम्ही लावला का तुम्ही लावला? आश्वासन आम्ही दिलं का तुम्ही दिलं? आश्वासन तुम्ही दिलं ना, तात्काळ निर्णय लागेल म्हणून. मग त्यावेळेस तुम्हाला माहित नव्हतं की न्यायप्रविष्ट बाब होणार आहे म्हणून? मग त्यावेळेस तुम्ही काय कोर्ट खिशात घेऊन फिरत होते का? तुम्हाला माहिती होतं नाही बाब न्यायात जाणार आहे भाऊ म्हणून? तर तुम्ही तुमचे मतं मिळवण्यासाठी, तुम्ही सहानुभूती मिळवण्यासाठी लोकांना काय जरा खोटी आश्वासनं दिली. आणि दुसरा मुद्दा एक असा आहे, त्याच्यामध्ये मी एक बघितलं की बुवा निवेदनात तुम्ही काय पाठपुरावा केला, बरोबर आहे ना? पाठपुरावा. अरे ज्यावेळेस आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी, तुम्ही जिल्हा अध्यक्ष होते त्यावेळेस मनसेचा, तुम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना फोन केला, बरोबर आहे, भाजपाचे सत्ताधारी पक्षाचे गृहमंत्री होते अमोल भाऊ शिंदे त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी गृहमंत्र्याला फोन केला का? हा हर्षल पाटील उपमुख्यमंत्री त्यावेळेस अजितदादा होते, त्यांनी फोन केला का उपमुख्यमंत्र्यांना? आम्ही स्टेज स्टंटबाजी करू शकले असते ना. त्यात आमची वैशालीताई होती, त्यांनी केला कोणाला फोन? आम्ही केले असते कोणाला तरी फोन, आम्ही स्टंटबाजी केली असती. राजकारण आणलं का त्या प्रकरणामध्ये? राजकारण तुम्ही आणलं, श्रेय घेण्याचं काम तुम्ही केलं. आम्ही तरी म्हटलं की नाही व ठीक आहे, आपला उद्दिष्ट एकच आहे, राजकारण याच्यामध्ये आणायचं नाही, न्याय त्या मुलीला मिळाला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये कोणी राजकारण आणलं नाही. बोडे तुम्ही नाचवत फिरवायचे आणि लोकांना प्रश्न करायचे की तुम्ही निवेदन का नाही दिले? श्रेय तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला, आम्ही निवेदनही नाही दिले ना. एखाद्याही त्या दिवसामध्ये, त्या काळामध्ये एखाद्याने सांगावं की एखाद्या पक्षाने त्याचं वैयक्तिक निवेदन कोणाला तरी दिलं असेल. एकाने निवेदन दिलं नाही, कारण प्रत्येकाचं उद्दिष्ट होतं की राजकारण बाजूला ठेवा, त्या पोरीला न्याय द्या. काय चुकव त्याच्यामध्ये? आणि आज तुम्ही आम्हाला विचारता 3 वर्षानंतर नेतृत्व तुम्ही करायचं आणि तुम्ही आम्हाला सांगायचं की तुम्ही निवेदन दिली होती की अरे जर फाशी शिक्षा झाली असते, ढोल तुम्ही वाजत फिरले असते, छात्र तुम्ही वाजवले असते, बॅनर तुम्ही लावले असते, तुम्ही म्हटले असते की आम्ही करून दाखवलं, आम्ही शब्द दिला, आम्ही पाळला, आमचा मुख्यमंत्री होता. आणि मग आज काबर शब्द काबर घालताय आज? म्हणजे दुसऱ्याचा तो आपला तो बाण, दुसऱ्याचं ते कार्ड श्रेय घ्यायला पुढे यायचं, असाच प्रकार आरटीओ कार्यालयामध्ये झालेला आहे. आरटीओ कार्यालय हातातून गेल्यानंतर या भडगाव तालुक्याचे लोक रस्त्यावर उतरले, संघर्ष केला. त्याला तुम्ही सर्वजण साक्षीदार आहे. हा लकीचंद म्हणतोय ना, लकीचंद त्यावेळेस आमदाराच्या विरोधात होता, हा सुद्धा त्यावेळेस रस्त्यावरती होता. 100% मी मान्य करतो की आमदाराचे त्याच्यामध्ये श्रेय. अरे तुम्ही श्रेय स्वतः वैयक्तिक घेताना तुम्ही भडगाव तालुक्याला दिला का वाटा? त्याच्यामध्ये म्हटले का तुम्ही की भडगाव तालुक्यावाल्यांनी संघर्ष केला बा, त्यांच्या संघर्षाचं फलित कधी म्हटले तुम्ही? म्हणजे श्रेय घ्यायला तुम्ही एकटे आणि आपण ज्यावेळेस तुमच्याकडे आले त्यावेळेस तुम्ही कायद्याच्या बाजू दाखवा, तुम्ही लोकांना दोष द्या म्हणता की तुम्ही काय केलं बा. याच्यामध्ये सर्वस्वी राजकारण झालेलं आहे. तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती पूर्ण बेंबीच्या देठापासून या प्रकरणासाठी प्रयत्न केले. जशी निवडणूक संपली, जशी विधानसभा संपली, त्याच्यानंतर तुम्ही एक चक्कर सुद्धा या विषयाकडे लक्ष दिले नाही. आमचा आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. पुढचं आपण आपल्या आज महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे, मुख्यमंत्री देखील आपले आहेत, गृहमंत्री देखील आपले आहेत, बरोबर. यावर आपण आता काही पाठपुरावा, म्हणजे आपण त्या निकालानंतर काही पाठपुरावा केलाय का? या अगोदरही केलाय का? आता काही करणार आहात? मी आता हेच माझं उत्तर आहे. याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदारी आमदार साहेबांनी घेतली होती, तुम्ही सर्व त्याला साक्षीदार आहे. मी आताही म्हटलं की त्यावेळेस कोणी राजकारण त्याच्यामध्ये आणलं नाही, बरोबर आहे. तुम्हाला तुलना करून देतो मी, मुख्यमंत्र्याशी बोलले तेच. आमचा एकही पदाधिकारी, मी आता भाजपामध्ये, कोणी बोललं का? फडणवीस साहेबांशी अमोल भाऊ बोलले होते का? बरोबर आहे. तुम्ही शब्द दिला की नाही? आजही ते चालतं फोनवरती, इथं चालतो उद्या चालतो, बरोबर आहे की नाही? आता मला एक सांगा, ही सरानपूरची घटना आहे, नरसापूरची, बरोबर आहे. तिथे आमदार कोण आहे? युतीचाच आहे, बरोबर आहे. त्या ठिकाणची परिस्थिती त्या आमदाराने तिथल्या स्थानिक जनतेने समजून दिली. त्या आजचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी त्या विषयाचं गांभीर्य घेतलं, शब्द दिला, तात्काळ निर्णय. किती दिवसात झाला? किती दिवसात? 60 दिवसात. 60 दिवसात निर्णय झाला. मग तुलना कराल की नाही तुम्ही? कालच्या शिवसेना पत्रकार परिषद त्यांनी म्हटलंय की भाजपच्या नेत्यांनी पीडित कुटुंबाला काही सात्वन भेट देऊन काही आर्थिक मदत वगैरे केली का? तसं, आणि आमदारांनी तसं त्या परिवाराला दत्तक घेऊन त्यांच्या वेळोवेळी त्यांच्याकडे ते जाणं येणं त्यांचं असतंच, तसं आपण काही केलंय का? आता काय माहिती का, ते त्यांच्या चष्म्यातून पाहता सर्व. त्यांना असं वाटतं आम्ही आमचीच लाल आहे बॉ सर्वीकडे, असं चालू आहे सध्या. आता कसं आहे, एखाद्याला मदत केली ना ती सांगावं लागत नाही.
ती परिस्थिती अशी होती की त्यावेळेस सर्व लोक जात होते, कोणी स्टंटबाजी करत नव्हतं. तो प्रसंग गाडीत उतरल्यावर व्हिडिओ काढा, गाडीत बसल्यावर व्हिडिओ काढा, भेटताना व्हिडिओ काढा, रील टाका. आम्ही किती सहानुभूती दाखवतो, हा प्रकार त्यावेळेस करायची ती परिस्थिती नव्हती, स्टंटबाजी करण्याची परिस्थिती नव्हती. हे सांगताय ना की भारतीय जनता पार्टीचे कोण गेले होते? भारतीय जनता पार्टीचे चाळीसगावचे आमदार सन्माननीय मंगेशदादा चव्हाण गेले होते. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशच्या अध्यक्षा चित्राताई वाघ गेल्या होत्या, अमोल भाऊ शिंदे गेलेले होते, दिलीप भाऊ वाघ गेलेले होते, वैशालीताई सूर्यवंशी गेलेले होते, हर्षल पाटील इकडे बघू का, हर्षल पाटील गेलेले होते, सर्व मंडळी. आता अनिल भाईदास बी गेलेले होते, सर्व गेलेले होते ना. गाजा वाजा कोणीच केला नाही, गाजा वाजा फक्त तुम्ही केला. पालकमंत्री गुलाबराव देवकर गेले होते, आमच्यासारखेही जाऊन आले. आता स्थानिक आता किती मदत कोणी केली आकडे सांगावं लागतं का? तो परिवार दुःखामध्ये असताना तुम्ही आकडे सांगाल का? तुम्ही मदत दाखवताय का लोकांना की आम्ही काय मदत केली का त्यांना? म्हणजे तुमच्या संवेदना मरून गेलेल्या आहे का? त्याच्यातही तुम्ही राजकारण आणताय का? मी खाती लायक सांगतो, मी काल मला हे नव्हतं, उलट ती पत्रकार परिषद झाली म्हणून बरं आलं, त्याच्यामध्ये कळलं तरी मला. आम्ही आकडे घेतले, छातीला हात लावून सांगतो, या भडगाव मध्ये या घटनेमध्ये भारतीय जनता पार्टीने 100% यांच्यापेक्षा जास्त मदत केलेली. वैयक्तिक भारतीय जनता पार्टीने सुद्धा पक्षातर्फे निधी पोहोचवलेला आहे, अशी परिस्थिती आहे. तो एक विषय राहिला ना तुमचा. हा, हे फोटो आहे. हा, दत्तकचा विषय आला ना. मला हे पाहतो, तुम्हाला एक जास्त नाही सांगत मी, मला एक थोडक्यात सांगा. तुम्ही दत्तक म्हणता, त्या परिवारासाठी खूप काही केलं असं तुम्ही आव आणून लोकांना सांगताय तुम्ही लोक. मी पत्रकार बांधवांना या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला सांगतो. घटना घडल्यानंतर या कुटुंबाला 2 महिन्यामध्ये घरकुल देऊ असा आमदारांनी शब्द दिला होता, बरोबर आहे. सरपंच शिवसेनेचा आहे तिथं. आज 3 वर्ष झाले, आजही त्या कुटुंबाला घर मिळत नाही. काय नाक लावतात तुम्ही रे? भाड्याच्या घरामध्ये राहताय ते कुटुंब. नाकाने कांदे सोडणं बंद करा, वस्तुस्थितीवर लक्ष ठेवा. आजही तुम्ही दत्तक सांगता, काहीच केलेलं नाही तुम्ही त्या कुटुंबासाठी. फक्त तुम्ही राजकारण केलंय, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त राजकारण केलेलं आहे. न्यायप्रविष्ट घटनेवर सुरुवातीला पहिली पत्रकार परिषद देऊन आपण विविध आरोप केले, यावर न्यायपालिकेवर आपला विश्वास नाही का, असा आरोप शिवसेनेने आपल्यावर केलाय. न्यायपालिकेवर 100% विश्वास आहे. आम्ही असं म्हटलंच नाही, मी सुरुवातीपासूनच सांगतोय की आम्ही शब्द दिलेला नाही, शब्द तुम्ही दिलेला आहे. सहारनपूरची घटनेची आम्ही तुलना करतोय तुमच्या बरोबर. दुसरी गोष्ट, आतापर्यंत बऱ्याचशा अशा घटना आहे की अशा जर सेन्सिटिव्ह घटना असतील, अशा जर घटना जर घडत असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, लोकांचा उद्रेक जर असेल, तर याच्यामध्ये जर लोकांचा उठाव जर दिसून आला, जर उद्रेक जर झाला, दबाव जर न्यायपालिकेवर पडलं, तर न्यायपालिका तिचं काम जरा आपलं कशाने जलद गतीने करतं. हा इतिहास आहे, बऱ्याच प्रकरणामध्ये या घटना घडलेल्या आहेत. आम्ही आजही सांगतोय, आमचा आमदाराशी वैयक्तिक भांडण नाही. अलग लक्षामध्ये आमचा प्रयत्न काय होता, आम्हाला उत्तरं खेळत बसायची नाही, त्याने उत्तरं द्यायचे, आम्ही प्रश्न विचारायचे, त्याने प्रश्न विचारायचे, आम्ही उत्तर धंदे करायचे नाही. आमचा प्रयत्न असा होता की ज्यावेळेस आम्ही पत्रकार परिषद घेतोय ना, तुम्ही अधिवेशनामध्ये हा विषय मांडा, तिथं सरकारला सांगा की बाई थोडं फास्ट करायला लावा, आम्ही बी तुमच्या बरोबर. तुम्ही जर काहीच करणार नाही, तुम्ही आम्हालाच परत प्रश्न विचारला, आम्ही तेच करू ना. मग एक गोष्ट आणखी परत सांगतो तुम्हाला, एखाद्या दिवस तुम्हाला यावं लागेल. आता आमदार साहेबांकडून एक भावनिक आवाहन केलं जाईल. लवकरात लवकर त्या कुटुंबाला बरोबर घेऊन पत्रकार परिषद देखील घेतली जाईल, परत खुलासे केले जातील. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ ऐकून देतो.
म्हणजे असं नको झालं पाहिजे की अनिल वाघ काहीतरी त्याच्या मनाचं सांगतोय बुवा, भारतीय जनता पार्टी काहीतरी त्यांच्या मनाचं मानताय बुवा, असा विषय नको झाला पाहिजे. एक मिनिट फक्त. शिक्षा करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण 3 वर्ष झाले अजून चिमुकलीला न्याय मिळालेला असता त्याच्या जगामध्ये घटना घडल्या नसत्या. जिथपर्यंत चिमुकलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत अशा घटना घडल्याशिवाय राहणार नाही. 3 वर्ष झाले अजून न्याय मिळालेला नाही. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालू असताना सुद्धा 3 वर्ष झाले तरी फास्ट ट्रॅक कोर्ट अजून न्याय देत नाहीये. जिथपर्यंत हा चिमुकलीला न्याय मिळेल तोपर्यंत लहानच्या मोठ्या मुली जगामध्ये सुरक्षित राहत नाही. आपण आता घराच्या बाहेर जर निघाले तर तिथपर्यंत आई म्हणते की मुलगी कुठे गेली, तर ती बाहेर जर शाळेत जात असताना ती घरात आई ती बाहेर लगेच पाहते की मुलगी कुठे गेली. आता मला सांगा, ही त्या आईचं दुःख आहे, मग आता ते आईचं दुःख आम्ही मांडायचंय नाही का? जर त्या आईच्या या वेदना आहे, जर ती म्हणते की आम्हाला 3 वर्षापासून न्याय मिळत नाही, फास्ट ट्रॅक कोर्ट काय म्हणजे आम्हाला समजत नाही, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर 3-3 वर्ष विलंब लागत असेल, अरे ते गरीब कुटुंब आहे, ते बोलू शकत नाही. हे जसं नाचवतील ते तसं नाचणार आहे, हे जसं सांगणार ते तसं करणार आहे, ते बोलू शकत नाही काहीच. मग जर त्यांच्या भावना जर आम्ही तुमच्यापर्यंत मांडत असू, जर तुम्हाला आम्ही याच्याबद्दल विचारत असू, तुम्हाला मिरच्या का जमल्या पाहिजे? तुम्ही या मतदारसंघाचे पालक आहेत, तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय, लोकांना न्याय देण्यासाठी निवडून दिलेलं आहे. आणि मी जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला की या घटनेचा त्या तुमच्या विजयामध्ये 100% सिंहाचा वाटा आहे. म्हणून तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही त्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे. त्या आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची नैतिक आहे. विजन भाऊ पाटील म्हटले की विकासावर बोलू, द्या रो थोडा विकास. कुठे यांचा हे आजचेच काही पेपर आहे, सुरुवात झाली त्यांची, हा एक विकास आहे त्यांचा. दाखवा सोमनाथ भाऊ, हे चालूचे विकास निघालेत, लोकांनी फोटो टाकले, त्यांची बाईट बघितल्यानंतर हे भडगावकरला आहे, काही पेपर न्यूज मध्ये आलेलं आहे. म्हणजे कसं आहे, बोलण्यासारखं खूप आहे, पण आज ती वेळ नाहीये. आता मी भविष्यामध्ये आम्हाला आमच्या किशन भाऊनी सांगायचंय की आम्ही या भडगाव मधल्या 10 वर्षामध्ये झालेल्या नगरसेवकांच्या विकासावर बोलायचं, या भडगाव शहराच्या झालेल्यावर विकासावर बोलायचं. तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही कोणाच्या याच्यावर बोलायचं? आता ही सुरुवात झालेली आहे. आणि जाता जाता एक गोष्ट निश्चित सांगून जातो, तुम्ही लोक सत्तेमध्ये असाल, तुमची ताकद जास्त असेल, तुमच्याजवळ मनुष्यबळ जास्त असेल, पण एक या ठिकाणी सांगून जातो, भडगाव तालुका या मतदारसंघामध्ये तुमच्या समोर प्रत्येक ठिकाणी चुकीला जाब विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता याच्या पुढे उभा राहील. आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.